गोष्ट स्वप्नपूर्ती। एका छोट्याशा गावात आर्या नावाची एक मुलगी राहत होती। तिचं घर खूप गरीब होतं। घरात पैशांची नेहमीच चणचण असे, पण आर्याचं मन मात्र खूप मोठं होतं। तिचं स्वप्न होतं वजा डॉक्टर होण्याचं। आई रोज थकलेल्या आवाजात म्हणायची, बाळा, एवढा अभ्यास करून काय होणार? आपल्या घरात शिकवणीचे पुस्तकांचे पैसेच नाहीत। तेव्हा आर्या आईचा हात धरून हसत म्हणायची, आई, स्वप्न पैशांनी नाही तर मेहनतीने पूर्ण होतात। आर्या शाळेत खूप अभ्यास करायची। शिक्षक तिच्या हुशारीकडे बघून म्हणायचे, मुलांनो, मेहनत केलीस तर काहीही अशक्य नाही। आर्या एक दिवस मोठं नाव कमावेल, पण गरिबी ही मोठी कसोटी होती। शेतातली पिकं आली नाहीत, वडील कर्जाच्या चिंतेत, आई रोज पैशांचा विचार करत होती। तरी सुद्धा आर्याने हार मानली नाही। मी शिष्यवृत्ती मिळवेन, मला थांबवणं कोणाच्याही हातात नाही, ती ठामपणे म्हणाली। परीक्षेचा दिवस जवळ आला। मित्रमैत्रिणी कधी तिची टिंगल करायचे, एवढा अभ्यास करून काय होणार? पैशाशिवाय काही होत नाही। पण आर्या मनोमन विचारायची, माझ्याकडे पैसा नाही, पण जिद्द आहे, मेहनत आहे। निकाल लागला। शाळेत मोठा गाजावाजा झाला। गुरुजी आनंदाने सांगू लागले, यावर्षी जिल्ह्यात पहिली आलेली विद्यार्थिनी आहे आर्या। गावात टाळ्यांचा कडकडाट झाला। आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। बाळा, आज माझं स्वप्न पूर्ण झालं, आई म्हणाली। तू आमचा अभिमान आहेस, वडीलही थरथरत्या आवाजात म्हणाले। काही वर्षांनी आर्या खऱ्या अर्थाने डॉक्टर बनली। पांढऱ्या कोटात गळ्यात स्टेथोस्कोप घेऊन ती गावात आली। तिचा चेहरा आत्मविश्वासाने उजळून निघाला होता। ती गावकऱ्यांसमोर उभी राहून म्हणाली, हे यश माझं एकट्याचं नाही, हे माझ्या आईवडिलांच्या त्यागाचं आणि गुरुजींच्या प्रेरणेचं फळ आहे। संपूर्ण गावाने तिचं कौतुक केलं। सगळे म्हणाले, शाब्बास आर्या। आणि मग गावकऱ्यांना समजलं, जिद्द, मेहनत आणि धैर्य असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं। ही होती आर्याची स्वप्नपूर्ती। धन्यवाद। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।